कन्नड तालुक्यातील सारोळ येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छ भारत मिशन 70% निधीतून ट्रायसायकलचे लोकार्पण करण्यात आले। यावेळी सरपंच सविताबाई जंगले यांनी तसेच ग्रामसेवक अशोक काळे यांनी पुढाकार घेऊन गावामध्ये स्वच्छता अभियान संपूर्ण गावभर राबवित गावातील केर कचरा संकलन करून तसेच प्लास्टिक फक्त गाव करण्यासाठी जनजागृती केली। महिलांनी पुढाकार घेत झाडू घेऊन गल्लीत स्वच्छता अभियान उपक्रम राबवला। तसेच ओला कचरा आणि सुका कचरा हा वेगळा टाकावा याविषयी मार्गदर्शन केलं। तसेच ग्रामविकास अधिकारी अशोक काळे यांनी स्वच्छता आणि प्लास्टिक मुक्त गाव याविषयी ग्रामस्थांना मार्गदर्शन केलं। त्याचबरोबर नारळाच्या झाडांचं वृक्षारोपण करून पर्यावरणाचा संदेश दिला। राष्ट्रसंत गाडगेबाबा यांचे विचार प्रत्येक नागरिकांनी आत्मसात केले तरच आपला देश महासत्ता होऊ शकतो असे मत ग्रामविकास अधिकारी अशोक काळे यांनी व्यक्त केलं। अहमदाबाद येथे गाडगेबाबांचा भव्य दिव्य स्मारकाचं पूजन करून पुष्पहार घालून विनम्र अभिवादन करण्यात आलं। यावेळी ग्रामस्थ आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते। देविदास थोरात, MCN न्यूज, नाचनवेल कन्नड। आज 23 फेब्रुवारी 2025 ग्रामपंचायत सारोळा कार्यालयाच्या वतीनं राष्ट्रसंत संत गाडगेबाबा यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। संत गाडगेबाबा यांच्या जयंतीच्या निमित्तानं आज ट्रायसायकलचं लोकार्पण करण्यात आलं। यानंतर संपूर्ण गावामध्ये व गावाच्या परिसरामध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात आली। या कामासाठी आमच्या ग्रामपंचायतच्या प्रथम नागरिक सविताताई जंगले आणि गावकरी महिला मंडळ यांनी खूप सहकार्य केलं। संत गाडगेबाबांच्या जयंतीच्या निमित्तानं आम्ही 5 नारळाची झाडं लावून वृक्षारोपण करण्यात आलं। तसेच जयंतीच्या निमित्तानं स्वच्छतेचं महत्त्व पटवून देण्यात आलं आणि संत गाडगेबाबांचे विचार जनतेच्या मनात रुजविण्यात आले। यापुढे सुद्धा स्वच्छता आम्ही कायमच करणार आहोत असा गावकऱ्यांनी निर्धार केला।